धमधमी येथील जिल्हा परिषद शाळेत पाण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल। पटसंख्या कमी होऊन शाळा ओस पडण्याच्या मार्गावर। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात उडी, धमधमी, वर्दरी गट ग्रामपंचायत मधील आदिवासी बहुल गाव आहे। या गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा अनेक समस्यांच्या विळख्यात आहे। शाळेला इमारत असून पटसंख्या 39 आहे, मात्र शाळेला कंपाऊंड नाही। शाळेच्या आवारात पाण्याची टाकी असून शाळेतील विद्यार्थ्यांना टाकीतील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग होत नाही। विद्यार्थ्यांना पिण्यासाठीचे पाणी डोक्यावरून आणावे लागते। शाळेत मुतारी शौचालय नसल्यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे। शाळेच्या पाठीमागे खड्डा असल्यामुळे त्यात लहान विद्यार्थी पडण्याची भीती आहे। याबाबत वारंवार तक्रार करूनही विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या समस्या सोडविल्या नसल्याची खंत मुख्याध्यापक व शाळा समितीचे अध्यक्ष यांनी व्यक्त केली। MCN न्यूज मराठीकरिता नागेश अवचार, वाशिम। मी शाळे समितीचे अध्यक्ष निरंजन लक्ष्मण कदम आणि शाळेला कंपाऊंड नाही, पिण्याचे पाणी नाही, संडास बाथरूम नाही। इथं टाकी आहे, जवळपास 10 वर्ष झालेले आहे इथं टाकीला, पण पाण्याचा वापर पिण्यासाठी नाही, मुलासाठी। आणि इथं मागे काम अपूर्ण आहे, टाकीचं एक खड्डा खोदून ठेवला तिथं भीती वाटते मुलाची पडासाठी। मागे आहे तिथं शाळेच्या पाठीमागे, आणि ग्रामपंचायतला सांगितलं आहे की बरेच काम करायचे आहे, म्हणत ते त्यांनी काम केलं नाही। पंचायत समितीला सांगितलं तरी त्यांनी काम केलेलं नाही। शासनाकडे हेच विनंती आहे माझी की त्यांनी चांगलं काम करावं, हीच माझी विनंती। माणिकराव खोडके, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धमधमी येथे मी कार्यरत असून या शाळेची पटसंख्या 39 आहे आणि या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या आहे। दुरून एक मैलावरून इथं शाळेत पाणी आणावं लागते। तसेच या शाळेमध्ये वॉल कंपाऊंड नाही। जर वॉल कंपाऊंड आम्हाला जर करून दिलं तर आम्हाला इथं झाडं लावता येतील, मुलांना खेळायला मैदान होईल, ही फार मोठी समस्या आहे। आणि इथं शौचालय, मुलींसाठी एक शौचालय आहे, परंतु मुलांसाठी स्वतंत्र असं शौचालय नाही। त्यानंतर अपंग मुलांसाठी एक टॉयलेट नाही, आणि मुतारीची इथं एक समस्या आहे की मुतारी नाही। एवढं जर शासनानं याकडे लक्ष दिलं तर खूपच चांगलं होईल, कारण इथं जर पाण्याची सोय नसेल, ह्या जर सोयी नसतील तर या शाळेतले मुलं, या गावातील पालक दुसरीकडे मुलांना प्रवेश देतील आणि आपल्या या शाळेची मुलं पटसंख्या कमी होईल। म्हणून या शाळेकडे आपल्या शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि इथल्या सोयी सुविधा जर मुलांना भेटल्या तर खूप बरं होईल।